नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का या खिलार दुनियेमधून जातिवंत गोष्टी ज्या प्रथम आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्या ओळखू आल्या पाहिजेत. तर जातिवंतपणा म्हणा, देखणेपणा म्हणा किंवा आखीवरेखीव कोरीव काटाळपणा म्हणा किंवा आईबाप किंवा मालक किंवा इतर गोष्टी तर ह्या प्रथम आपल्यापर्यंत वास्तव स्वरूपात पोचल्या पाहिजेत. आणि त्या वास्तव स्वरूपात कधी पोचणार आहेत की वास्तव स्वरूपात व्हिडिओ करून, वास्तव स्वरूपात अभ्यास करून आणि वास्तव स्वरूपात त्या गोष्टीवर भर देऊन तुमच्यापर्यंत पोच केल्यानंतर त्या तुम्हाला वास्तव स्वरूपात समजणार आहेत. आणि त्या वेळेवर वास्तव स्वरूपात समजण्यासाठी हा चॅनल प्रथम सबस्क्राईब करावा लागेल. त्यानंतरच नोटिफिकेशन तुम्हाला येत जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा तात्काळ निर्णय घेता येणार आहे. आणि त्या गोष्टीबद्दल जी माहिती ती कॅप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, त्या मालकाचा नाव, नंबर, पत्ता. तर मंडळी, या चित्रीकरणमधून आपण जवळपास फिरत असताना, सर्वे करत असताना सहज एका शेतकऱ्याची गाय आपल्याला बघायला मिळाली. आणि ती गाय अतिशय सुंदर, जातिवंत, देखणी आपल्याला अनुभवायला भेटली. पायासकट, नक्यासकट, कलरसकट आणि त्याची कातडी जी म्हणतो आपण, स्किन म्हणतो, ती सुद्धा चौकाचा आकार म्हणा किंवा चौकाचा जॉईंट म्हणा किंवा शिपूट गोंडा म्हणा, चौकात शिपूट, तिच्या गळ्याचा आकार, तोंड्याचा आकार, शिंगाचा आकार, कानाचा आकार, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी वास्तव सर्वेमध्ये मला बघायला मिळाल्या. आणि त्या काय असतं हे समजण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ यापूर्वीसुद्धा बनवलेले आहेत की त्या ठिकाणी शेतकरी असो किंवा नसो, मात्र ज्या वस्तूंमध्ये मला जातिवंतपणा दिसून येतो त्या गोष्टी दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर जवळपास ही गाय माझ्या अंदाजे एक 7 ते 8 महिन्याची गाभण असावी. आणि ही गाय बघताक्षणी असं वाटलं की खरंच हा शेतकरीसुद्धा एक जातिवंत संगोपनकर्ता आहे. कारण ज्या शेतकऱ्याला जातिवंतपणा किंवा देखणेपणा किंवा त्यातलं गुण म्हणा, रूप म्हणा, ज्यांना समजतात तर त्यांच्या दावणीत त्यांच्या घरी अशा वस्तू आपल्याला बघायला मिळतात. तर अधिक माहितीसाठी मी संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळवून देईन आणि त्यानंतर तुम्ही त्या शेतकऱ्याशी संपर्क साधू शकता. आणि कोणाला जर पसंत पडली, त्यावरती मत व्यक्त करायचं असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल तर त्या दिलेल्या संपर्क नंबरवर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद मंडळी. पूर्ण बघा व्हिडिओ.